लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुतीने विधानसभा निवडणुकीत झपाट्यानं काम केलं आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा अक्षरशः सुपडा साफ केलाय। एकूण 288 मतदारसंघापैकी 230 अधिक जागांवर मोठा विजय मिळवत सत्ताधारी महायुतीने राज्याच्या राजकारणात इतिहास घडवलाय। या संपूर्ण यशामागे भाजपचं मायक्रो प्लॅनिंग, कार्यकर्त्यांची फौज, संघाची ताकद आणि इतर नेत्यांवर सोपवलेली जबाबदारी ही काही महायुतीच्या यशामागील कारणं सांगता येईल। यापैकी लोकसभेत पहिल्यांदाच निवडून आलेल्या मुरलीधर मोहोळांची पश्चिम महाराष्ट्रात जादू बघायला मिळाली, त्याचाच हा आढावा। नमस्कार, मी हरिचंद्र पवार आणि तुम्ही पाहत आहात पॉलिटिकल महाराष्ट्र। लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर केंद्रात मुरलीधर मोहोळांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आलं। त्यानंतर लागलेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली। या काळात त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत महायुतीच्या उमेदवारांचा मोठा प्रचार केला। यात पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, लातूर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद, सभा, बैठका आणि रॅली काढत महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार केला। सोलापूर, लातूर, संभाजीनगर या जिल्ह्यांचे त्यांनी सातत्याने दौरे केले। यासाठी 10,000 किलोमीटर प्रवास केला। पक्ष संघटना आणि महायुतीच्या एकूण 32 बैठका आणि 14 पत्रकार परिषद घेत मोहोळांनी पश्चिम महाराष्ट्रात मोहोळ उठवून दिलं। विविध उमेदवारांचे अर्ज भरताना किंवा प्रचार सांगता सभांमध्ये मोहोळांनी सहभाग घेतला। कुठल्या योजना राबवल्या व आगामी काळात कुठल्या योजना राबवणार याबाबत मार्गदर्शन केलं। भाजपची विचारधारा आग्रहीपणे मांडली। महायुतीमधील सर्व घटक पक्षात समन्वय राखण्याच्या ठिकाणी मार्गदर्शन केलं। यात त्यांना मोठं यश मिळालं। विधानसभा निवडणुकीचा निकाल बघायचा झाल्यास पुणे जिल्ह्यातील 21 पैकी 18, कोल्हापुरातील 10 पैकी 10, सातारा जिल्ह्यातील 8 पैकी 8, सांगली जिल्ह्यातील 8 पैकी 5, सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी 5 जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय झाला। यात त्यांचा स्ट्राईक रेट देखील 79.31% इतका चांगला राहिला आहे। पुणे शहरातील 8 मतदारसंघाचा इतिहास बघायचा झाल्यास या ठिकाणी कोथरूडमधून चंद्रकांत पाटील, कसब्यातून हेमंत रासने, पर्वतेतून मिसाळ उभे होते। खडकवासल्यातून तापकीर, शिवाजीनगरमधून शिरोळे, पुणे छावणीतून कांबळे, वडगाव शेरीतून टिंगरे आणि हडपसरमधून चेतन तुपे। यापैकी वडगाव शेरीची जागा सोडल्यात शहरातील सर्व जागा महायुतीला मिळवून देण्यात मोहोळांनी हातभार उचलला। नव्या दमाचं आणि उभरतं नेतृत्व म्हणून मोहोळांकडे पाहिलं जातंय। यामुळे त्यांना केंद्रात अमित शहा यांच्या जवळील खातं देण्यात आलंय। राज्य असो किंवा केंद्र या दोन्ही ठिकाणी वरिष्ठ नेत्यांसोबत मोहोळांनी चांगला समन्वय ठेवला आहे। त्यामुळे भविष्यात त्यांच्याकडे राज्याचं नेतृत्व आलं तरी वावगं ठरणार नाही। याच पार्श्वभूमीवर आगामी काही काळात राजकीय घडामोडी काय घडणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।